या परिस्थितीत मी हळूहळू या सगळ्याला कंटाळून गेले होते. लग्न झालं होतं तेव्हा त्याचा स्वभाव असाच होता. मला वाटलं वेळेसोबत सगळं काही ठीक होईल, पण तसं आजपर्यंतही झालं नाही. यामध्ये माझी भेट राहुलशी झाली. राहुल हा माझ्या नणंदचा नवरा. एक दिवस सोबतच आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो. तिथं जे घडलं त्यावर तर माझा विश्वासच बसत नव्हता. रूममध्ये पोहोचताच तिथं त्याने माझी सलग 3 वेळा नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. माझं नाव स्वाती. मी एक साधी पण देखणी स्त्री आहे. माझी उंची मध्यम, अंगाने सळपातळ पण सुडोल. मी माझ्या परिवाराबरोबर सुरतला राहते. माझ्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज आहे. बोलके डोळे आणि गुलाबी ओठ. माझे केस लांब आणि मोकळे सोडले की वाऱ्यासोबत हलतात. माझं हसू निरागस आणि मोहक आहे, पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती दुःख दडलेलं आहे हे कुणालाच माहिती नाही. माझं लग्न राजीवसोबत झालं. तो स्वभावानं खूप चांगला आहे, जबाबदारी पार पाडतो, घराची काळजी घेतो, पण मला कधी प्रेमाने विचारत नाही, आपुलकीने बोलत नाही. याचं कारण असं होतं की हे लग्न त्याच्या मनाविरुद्ध झालं होतं. त्याच्या बाबांनी त्याची पसंत न विचारता लग्नाला होकार दिला होता. त्याचं पूर्ण लक्ष फुलांच्या व्यापारावर असतं. तो नेहमी बाहेर असतो, सतत व्यवसायाच्या गोष्टी करत असतो. मी मात्र घरातच. सासूची सेवा. माझे सासरे जाऊन 4 वर्ष झाले. मुलांची काळजी आणि घरातले काम यातच माझा दिवस जातो. कधीकधी मनात वाटतं मलाही कोणी आपुलकीने विचारावं, माझ्या मनात काय आहे ते जाणावं, पण राजीवकडे यासाठी वेळच नाही. माझ्या नणंदचं लग्न झालंय. ती अधूनमधून माहेरी येत असते, पण आमचं काही खास जमत नाही. तिचा नवरा राहुल मात्र अगदी वेगळ्या स्वभावाचा आहे. प्रेमळ, सुसंस्कृत आणि हुशार. तो जेव्हा घरी येतो तेव्हा घरात वेगळंच वातावरण असतं. त्याचं हसू आणि बोलण्यातली गोडी मनाला स्पर्श करून जाते. त्याच्याशी बोलताना कधीकधी मनात लचक येते, पण मी स्वतःलाच समजावत राहते. त्या दिवशी संध्याकाळी माझ्या नणंदचा नवरा आमच्या घरी आला. तो घरात आला की घर एकदम भरलेलं वाटतं. त्याचा आवाज, त्याचं हसू, त्याचं बोलणं सगळंच मन मोहून टाकणारं असतं. स्वाती वहिनी, कशा आहात तुम्ही? खूप दिवसांनी भेटतोय, तो हसत म्हणाला. मी पण हसून म्हणाले, हो ना, हल्ली तुम्ही क्वचितच येता आमच्या घरी. बऱ्या आहात ना? हो, बरा आहे, पण तुम्ही नेहमी धावपळीत दिसता. दिवसभर किती काम करत असता, तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढता का? तो असा विचारणारा पहिला माणूस होता. माझा नवरा कधीही मला असं काही विचारत नाही. तो मला कधीच किंमत देत नाही. जेवलीस का नाही, कशी आहेस, या उलट कोणत्याही बाबीवर आमच्यात चर्चा होत नाही. पण राहुलच्या बोलण्यात काहीतरी वेगळं होतं. तो नेहमी माझ्याशी आपुलकीने आणि प्रेमाने बोलायचा, जे मनाला हलवून गेलं. मी हसून म्हणाले, स्त्रियांसाठी स्वतःसाठी वेळ काढणं अवघड असतं ना, पण घ्यायला हवा. मन खुश असलं की सगळं आनंदात राहतं हो वहिनी, तो म्हणाला. तेवढ्यात माझी सासू बाहेर आली. स्वाती, चहा घेऊन ये बाळा. मी स्वयंपाकघरात गेले. मनात त्यांच्या शब्दाचा विचार येत होता. चहा करून बाहेर आले तेव्हा तो माझ्याकडे पाहत होता. मी चहा पुढे केला. चहा घेताना त्याच्या हाताचा नकळत माझ्या हाताला स्पर्श झाला. मी पटकन नजर खाली झुकवली. तो मात्र शांत होता, अगदी सहज. त्याने चहा घेतला व चहा घेत असताना त्याने सहज विचारलं, स्वाती वहिनी, तुमच्या फुलांच्या बागेचं काय? अजूनही खूप देखरेख करता तुम्ही? माझ्या नवऱ्याला कधी याची आठवणही येत नव्हती. मी हसून म्हणाले, हो, करते देखरेख. मला फुलं खूप आवडतात. फुलं मनाला आनंद देतात ना. हो, आणि मनाला आनंद मिळणं खूप महत्त्वाचं असतं, तो म्हणाला. आमच्या नजरा एकमेकांना भिडल्या. राहुल आणि माझी नणंद रेखा हे इथंच सुरतमध्ये राहतात, म्हणून घरी येणं जाणं चालू असतं. पण आज त्याचं लक्ष माझ्यावरून हटत नव्हतं. का काय माहीत. तो निघायला लागला. जाताना हसून म्हणाला, स्वाती वहिनी, पुन्हा भेट होईलच. मी काहीही बोलले नाही, फक्त हलकंसं हसले. तो निघाला, पण जाताना तो माझा मोबाईल नंबर घेत गेला. मला थोडं आश्चर्य वाटलं, पण मी काही न बोलताच मोबाईल नंबर दिला. सायंकाळी मी घरात बसले होते. अचानक माझ्या फोनवर इंस्टाग्रामवर एक मेसेज आला. त्याचाच होता, काय करताय? माझं मन क्षणभर थबकलं. मी त्याला उत्तर द्यावं का नाही याचा विचार करत राहिले, पण नकळत माझ्या बोटांनी टाईप केलं,
काही नाही, घरातच आहे. मी सहजच मेसेज केला. तुम्ही छान बोलता, त्यामुळे तुमच्याशी बोलावंसं वाटतं. त्याचा पुढचा मेसेज आला. त्या रात्री बराच वेळ आम्ही चॅट करत राहिलो. त्याने मजेशीर गोष्टी सांगितल्या. माझ्या दिवसभराच्या धावपळीची चौकशी केली. हा संवाद खूप वेगळा होता. माझा नवरा कधीच असं बोलत नाही. त्याचं लक्ष फक्त व्यापारात असतं आणि मी फक्त एक जबाबदारी आहे असं मला नेहमी वाटतं. पण हा माणूस तो मला समजून घेतोय असं वाटत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी फोन वाजला. त्याचा कॉल होता. गुड मॉर्निंग, कसं चाललंय सगळं? त्याचा आवाज ऐकून नकळत माझ्या ओठांवर हसू आलं. त्या दिवसापासून रोज सकाळी आणि रात्री आमचं बोलणं व्हायला लागलं. त्याचे शब्द, त्याचं हसू, सगळंच हळूहळू मनात घर करू लागलं. त्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे मुलांना शाळेत सोडायला निघाले. स्कूटी पार्क करून मी त्यांना शाळेच्या गेटपर्यंत सोडून परत फिरले. सकाळच्या वेळेला रस्ता गर्दीने भरलेला असतो. कामावर जाणारी लोक, भाजीवाले, रस्त्यावर झाडू मारणारे पालक आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी गर्दी करतात. मी मुलांना शाळेत सोडलं आणि गेटवरून हळूहळू चालत गाडीकडे निघाले. तेव्हा मला एक आवाज आला, वहिनी, अहो स्वाती वहिनी. मी मागे बघितलं तेव्हाच समोर तो उभा दिसला. तो म्हणजे माझ्या नणदचा नवरा राहुल. तो माझ्या जवळ आला. गेटवर गर्दी होती. स्वाती वहिनी, कशा आहात? मी त्याला पाहून थोडी चकित झाले. बरं आहे, तुम्ही इकडे कसे? आज वाट विसरले का? मी विचारलं. असं सहज आलो. काल फोनवर बोललो होतो ना, मग वाटलं प्रत्यक्ष भेटावं. त्याने छान हसत सांगितलं. मी काहीच बोलले नाही. माझ्या मनात अनेक भावना उसळत होत्या. तो माझ्याशी इतक्या सहजतेने बोलत होता जणू काही आम्ही जुने मित्र आहोत. माझा नवरा कधीही असं बोलत नाही. त्याचं माझ्याकडे लक्षच नसतं. पण हा माणूस तो मला रोज विचारतो, रोज माझ्याशी बोलतो. आता तर प्रत्यक्ष भेटायलाही आलाय. थोडा वेळ आहे का तुमच्याकडे? त्याने विचारले. मी गोंधळले. हो, बोला ना. बसूया का जरा बाजूला? त्याने जवळच्या एका कॅफेच्या दिशेने हात दाखवला. माझं मन द्विधा अवस्थेत होतं. जातंय का हे बरोबर? मी विचारात पडले. तो म्हणाला, अहो, एवढा कसला विचार? मी हलकसं मान हलवली. आम्ही दोघं कॅफेत जाऊन बसलो. सकाळची वेळ असल्याने तिथं गर्दी नव्हती. मी थोडी संकोचात बसले होते. कोणी मला बघितलं तर काय होईल आणि घरी जाण्याला उशीर झाला तर सासूबाई बोलणार. तो मात्र अगदी रिलॅक्स होता. काय घेणार तुम्ही? त्याने मेनू कार्ड उचललं. काहीही चालेल. चला मग मीच ऑर्डर देतो. त्याने वेटरला सांगितलं. थोड्या वेळाने कॉफी आणि सँडविचेस आली. मी हलकसं कॉफीचे घोट घेत राहिले. तो माझ्याकडे बारीक निरीक्षण करत होता. स्वाती वहिनी, तुम्ही नेहमी इतक्या शांत असता का? असं काही नाही हो, मी आहे तशीच आहे. तुमच्या डोळ्यांमध्ये काहीतरी गोष्टी लपलेल्या आहेत, पण तुम्ही बोलत नाही. त्याचं बोलणं ऐकून माझं हृदय जोरात धडधडायला लागलं. खरंच कितीतरी गोष्टी मी मनात दडून ठेवल्या होत्या. कधीकधी बोलणं आवश्यक असतं वहिनी. मनातलं बाहेर आलं की हलकं वाटतं. त्याने आपुलकीने सांगितलं. मी काही उत्तर दिलं नाही. इतक्या दिवसांनी कोणीतरी माझी काळजी घेत असल्यासारखं वाटत होतं. कॉफी संपवून आम्ही बाहेर पडलो. मी म्हणाले, आता निघते, घरी जावं लागेल. हो, पण निघण्याआधी 1 मिनिट, तुमच्याशी अजूनही बोलायचं आहे. आपण उद्या भेटू शकतो का? मी स्तब्ध झाले. हा प्रश्नच असा होता की मी काय उत्तर द्यावं हे सुचत नव्हतं. मी खाली पाहिलं आणि म्हणाली, काही हरकत नसेल तर रोज शाळेच्या वेळेत भेटूया. मी थोडा वेळ येईन, आपण बोलूया. माझ्या मनात उथलपाथल होत होती, पण नकळत माझ्या ओठांवर हलकं हसू आलं आणि मी मान हलवली. त्या दिवसानंतर दररोज शाळेच्या वेळेत तो यायला लागला. आमच्यात जवळीक वाढायला लागली. तो माझ्याशी खूप प्रेमाने बोलायचा. माझी चौकशी करायचा. माझ्या मनात काय आहे ते समजून घ्यायचा. मला जाणवू लागलं की तो माझ्या नवऱ्याच्या तुलनेत कितीतरी जास्त प्रेमळ आहे. तो मला वेळ देतो, ऐकून घेतो, माझ्या भावना समजून घेतो आणि त्या प्रत्येक भेटीत नकळत का होईना माझं मन त्याच्याकडे ओढलं जाऊ लागलं. त्या दिवशी सकाळीही मी नेहमीप्रमाणे मुलांना शाळेत सोडायला गेले. राहुल रोजप्रमाणे शाळेवरच थांबलेला होता. मला पाहताच त्याचा चेहरा खुलला. मी मुलांना शाळेत सोडलं आणि गेटवर जाऊन उभी राहिले. तो म्हणाला, स्वाती वहिनी, आज थोडा वेळ आहे का तुमच्याकडे? मी थोडा वेळ विचार केला. का? असं काही नाही, फक्त आज एक वेगळा दिवस करूया.
तो कसा, मी विचारलं. अहो, रोज आपण इथेच भेटतो, आज जरा बाहेर जाऊया मोकळ्या हवेत. मी गोंधळले. बाहेर फिरायला जाणं, पण मनामध्ये एक वेगळीच उत्सुकता होती. पण घरी नको, नाही, मला घरी वेळेवर जायचं असतं. फक्त थोडाच वेळ, तुम्ही घरी वेळेवर पोचाल, मी गॅरंटी देतो, तो बोलला. मी एक क्षण थांबले आणि मग ठीक आहे म्हणाली. त्याच्यासोबत जायचं मनात होतं. मी माझी स्कूटी हँडल लॉक केली आणि त्याच्या फोर व्हीलरकडे गेली. तो माझ्यासाठी गाडीचा दरवाजा उघडून उभा राहिला. मी गाडीत बसले. गाडी सुरू झाली आणि आम्ही शहराच्या बाहेरच्या बाजूला जायला लागलो. रस्त्यावर गाड्यांची गर्दी होती. काय विचार करताय, त्याने विचारलं. काही नाही, पण असंच बाहेर फिरायला जाणं योग्य आहे का? तो थोडासा हसला. स्वाती वहिनी, कधीकधी स्वतःसाठीही वेळ काढायला हवा. तुम्ही नेहमी सगळ्यांसाठी झिंजता, पण स्वतःसाठी काही करताय का? त्याच्या बोलण्याने मी शांत झाले. खरंच मी कधीच स्वतःसाठी काही केलं नव्हतं. थोड्या वेळाने आम्ही एका छान शांत ठिकाणी आलो. तिथे लहानसं तळं होतं आणि आजूबाजूला हिरवळ होती. हवेत ताजगी होती. इथून थोडं चालूया, तो म्हणाला. मी हलकंसं हसले आणि त्याच्यासोबत चालायला लागले. आम्ही बोलत होतो, हलक्या फुलक्या गप्पा मारत होतो. मला जाणवू लागलं की त्याच्यासोबत वेळ घालवणं खूप आनंददायक वाटतं आहे. तो माझं बोलणं ऐकतो, मला समजून घेतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो माझी काळजी करतो. चला आता एक छानसं ठिकाण दाखवतो, तो म्हणाला. आम्ही पुन्हा गाडीत बसलो आणि पुढे निघालो. थोड्या वेळाने एका हॉटेलपाशी पोहोचलो. ते एक सुरेख शांत ठिकाण होतं. हॉटेल खूप भव्य होतं. मी तर माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा पाहिलं होतं. इथे, मी आश्चर्यानं विचारलं. हो, इथे खूप छान कॉफी मिळते, आज जाऊया, तो विचारत होता. आम्ही गाडीतून खाली उतरलो. आम्ही दोघं आत गेलो. हॉटेल शांत होतं. जास्त गर्दी नव्हती. आम्ही एका टेबलावर बसलो. स्वाती वहिनी, खरं सांगू, तुम्ही खूप वेगळे आहात, तो म्हणाला. कसं म्हणजे तुमचं बोलणं, वागणं, तुम्ही खूप सुंदर आहात, पण फक्त बाहेरून नाही तर आतूनही. त्याच्या या बोलण्याने मी लाजले आणि मी नजर खाली झुकवली. वेटर आला आणि आम्ही कॉफी आणि काही स्नॅक्स ऑर्डर केली. मी त्याच्याशी सहज बोलत होते. कधीकधी मला असं वाटत होतं की तुमच्या आयुष्यात खूप काहीतरी मिसिंग आहे. खरंच माझ्या आयुष्यात प्रेम हरवलं होतं, जिव्हाळा हरवला होता. नवऱ्याने कधीच मला चांगली वागणूक दिली नाही. कदाचित मी त्याला उत्तर देत म्हणाले, पण तुम्ही खूप छान आहात स्वाती वहिनी, आणि तुम्ही असताना अजूनच सुंदर दिसता. त्या दिवशी आम्ही बराच वेळ तिथे होतो. बोलत राहिलो. मी सगळं विसरून गेले होते. घर, जबाबदाऱ्या, सासू, नवरा, फक्त त्या क्षणात जगत होते. जेव्हा परत यायला लागलो तेव्हा तो म्हणाला, उद्या पुन्हा भेटायचं का? मी काही उत्तर दिलं नाही, पण आतून जाणवलं की या भेटी आता थांबतील असं वाटत नव्हतं. तो हलकेच पुढे सरकला. त्याने माझा हात आपल्या हातात घेतला. त्या हाताचा स्पर्श माझ्या हाताला झाला. मी त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात प्रेमाचा प्रकाश होता. तो माझा हात धरून मला वरच्या मजल्यावर घेऊन गेला आणि खोलीचा दरवाजा उघडून आम्ही आत आलो. तो मला म्हणाला, स्वाती, तू मला खूप आवडतेस. खरं तर मलाही तो आवडत होता, पण मी गप्प मान खाली घालून उभी होती. हळूहळू तो जवळ आला. त्याने माझी मान वर केली आणि वेड्यासारखा मला चुंबन करू लागला. मी त्याला थांबवलं नाही. माझाही स्वतःवरचा ताबा सुटला आणि ते करून बसले जे चुकीचं होतं. आणि मग एक नाजूक क्षण आमच्यात घडून गेला. त्या हॉटेलच्या शांत खोलीत आमच्यातील बंध अजूनच गहिरे झाले. वेळेचं भान आम्हा दोघांनाही राहिलं नाही. कधी वेळ निघून गेला मला कळलंच नाही. सकाळी फक्त काही वेळासाठी मुलांना शाळेत सोडायला बाहेर पडलेली मी दिवसभर तिथेच राहिले होते. आमच्या मनातले अव्यक्त भाव त्या शांत खोलीत प्रकट झाले होते. त्या क्षणाचा परिणाम मनावर खोल झाला होता. त्या दिवशी मी फक्त स्वतःसाठी जगले होते, पण आता परतायची वेळ आली होती. संध्याकाळ झाली आणि मी घरी परतले. माझ्या पायांनी घरात प्रवेश केला, पण मन अजूनही तिथेच अडकलेलं होतं. वातावरण काहीसं निराश वाटत होतं, काहीतरी वेगळं. आणि अचानक समोर माझा नवरा उभा होता. कुठे होतीस एवढा वेळ, तो मला विचारत होता. मी गोंधळले. तो घरी असणार याची मला कल्पनाच नव्हती. नेहमीप्रमाणे तो कामानिमित्त बाहेर असतो, पण आजच तो अचानक परत आला होता. माझ्या चेहऱ्यावरचे भाव बघून त्याला काहीतरी जाणवत होतं. मी असंच बाहेर गेले होते मैत्रिणीबरोबर. असंच इतक्या तासासाठी, तो रागात होता. म्हणाला, फोन दाखव तुझा.
मी नकार देण्याचा प्रयत्न केला, पण त्याने माझ्या हातातून फोन घेतला आणि स्क्रीन अनलॉक केली. माझ्या इंस्टाग्रामवर त्याचे मेसेजेस उघड होते. कॉल लॉगमध्ये त्याचे नंबर वारंवार दिसत होते. सगळं स्पष्ट झालं होतं. त्याच्या चेहऱ्यावरचा अविश्वास, राग, वेदना सगळं काही स्पष्ट दिसत होतं. हे काय चाललंय स्वाती? मी काय बोलणार? शब्दच सापडत नव्हते. तू माझ्या मागे हे काय करत होतीस? त्या माणसाशी रोज बोलत होतीस, भेटत होतीस, आज दिवसभर त्याच्यासोबत होतीस. त्याचा आवाज हादरून टाकणारा होता. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी काही चुकीचं केलं नाही खरंच. मग या सगळ्यांचा काय अर्थ आहे? याचे मेसेजेस बघ. त्याने तुला काय काय लिहिलं आहे, तुला किती प्रेमानं बोलला आहे, आणि तूही त्याच्यावर तसंच प्रेम केलंस. तो माझ्यावर ओरडत होता. मी काही बोलू शकले नाही. तो संतापाने माझ्याकडे बघत होता. त्याने फोन फेकून दिला आणि खोलीभर फिरू लागला. स्वाती, मी तुला फक्त एकच संधी देतो. तो थोडा शांत होत म्हणाला. जर तुला या घरात राहायचं असेल तर त्या माणसावर केस कर. त्याने तुला फसवलं, तुझी बुद्धी फिरवली असं सांग, नाहीतर या घरात तुला जागा नाही. त्याचं बोलणं ऐकून मी थरथर कापू लागले. मी असं काही करू शकत नाही. का? तू त्याच्यावर प्रेम केलं का? त्याला दोषी ठरवायचं नसेल तर त्याचा अर्थ तू त्याच्याशी नातं मान्य करतेस, नाही का? मी डोळे मिटले. प्रेम म्हणजे काय आहे हे कधी समजलंच नाही मला. तू कधी माझ्याकडे प्रेमाने पाहिलं होतंस का? कधी माझ्या भावना समजून घेतल्या का? कधी माझ्याशी माणसासारखं बोललास का? तो निदान माझी काळजी तरी घेतो. तो माझं बोलणं ऐकतो. तुझ्याकडे वेळ असतो का माझ्यासाठी? त्याने काही क्षण माझ्याकडे बघितलं. त्याच्या चेहऱ्यावरचा राग कमी होत चालला होता. जणू तो आतून काहीतरी समजून घ्यायचा प्रयत्न करत होता. मी हे सगळं कधी लक्षातच घेतलं नाही का? तो म्हणाला. मी त्याच्याकडे पाहिलं. तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण तुझ्या दुर्लक्षामुळे मी एकटी पडली. त्या एकटेपणानं मला त्याच्याकडे खेचलं. तो काही क्षण गप्प राहिला. मग एक खोल श्वास घेत म्हणाला, स्वाती, मला उशीर झाला, पण आता समजतंय कदाचित माझ्या दुर्लक्षामुळेच हे सगळं घडलं. मला वेळ लागेल, पण मी हे सुधारायचा प्रयत्न करेन. त्या दिवसापासून माझा नवरा पूर्णपणे बदलला होता आणि मी परत कधीच राहुलला पाहिलं नाही. तर मग मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू अशाच एका नवीन कथेत.